आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी रथोत्सव उत्साहात. संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या स्मृती दिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता रथपूजन झाले. रथपूजन सोहळ्यास मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, देवस्थानचे माजी चेअरमॅन आणि माजी विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक, यात्रेकरू उपस्थित होते. गुरुवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका आणि प्रतिमांची मठाधिपती सुंदरगिरी महाराज, संतोष वाघ आणि सर्व विश्वस्तांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटेपासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली. सकाळी 11 नंतर भाविकांचा रथ आणि समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता. रथपूजनानंतर रथ गावातून प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर निघाला आणि त्यानंतर रथाच्या सवाद्य मिरवणुकीस मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी लेझिम आणि बँड पथके होती. लाखो भाविकांनी 1 रुपयापासून 10,000 रुपयांपर्यंत नोटांचे हार मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने रथावर बांधले होते. यावेळी श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पेढे मिठाई, गुलालाची उधळण करण्यात आली. नोटांच्या वर्षावात निघालेली ही मिरवणूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रथदर्शनानंतर भाविकांची पावले मात्र यात्रास्थळाकडे आणि श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाकडे वळत होती. त्यामुळे यात्रास्थळी गजबजून गेले होते. रथोत्सवा दिवशी आलेल्या सर्व भाविकांना बुंदीचा प्रसाद देण्यात येत होता. यात्रेनिमित्त यात्रास्थळावर स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, पाणी, मिठाई, हॉटेल, स्वेटर, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजश्री तेरणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.